जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जे काही कन्व्हर्जन राऊंड असेल शिक्षक भरती संदर्भात, तसंच बघा जे काही विविध इंटरव्ह्यूचा संधा बघा या ठिकाणी यादीच्या संदर्भात बघा जे काही महत्त्वाचं राऊंड असेल तर त्याच्यामध्ये बघा बरेच उमेदवारांचे प्रश्न सध्या विचारले जात आहे का सर जे काही विथ इंटरव्ह्यू असेल आणि कन्व्हर्जन राऊंड संदर्भात नेमकी काय अपडेट आहे। तर त्या संदर्भात बघा महत्त्वाची आजची अपडेट म्हणजे जो काही महत्त्वाचा जो कन्व्हर्जन राऊंड होण्यासंदर्भात जो निवडणूक आयोगाला महत्त्वाचं जे काही पत्र असेल किंवा जे महत्त्वाचं परवानगी संदर्भात बघा महत्त्वाची फाईल असेल तर ती फाईल सध्या अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे। तसंच बघा मंत्रालय स्तरावरनं आणि आयुक्त स्तरावरनं माननीय आयुक्त महोदयांनी ह्या संदर्भात बघा प्रत्यक्ष लक्ष घालून महत्त्वाचं जे काही आयोगाकडे या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडं माहिती आहे की जे काही महत्त्वाची जी काही आदर्श आचारसंहिता सध्या लागलेली आहे आणि त्या आदर्श आचारसंहितेमध्ये या ठिकाणी बघा महत्त्वाच्या ज्या काही विविध डिपार्टमेंटच्या सध्या ज्या भरत्या सुरू होत्या तर त्या भरत्या या ठिकाणी बघा पूर्ण होऊन आता सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्ती आदेशामध्ये ह्या ठिकाणी बघा पर्यंत सध्या प्रोसेस आलेली आहे। मग त्याच्यात असेल तलाठी भरती असेल, शिक्षक भरती असेल आणि अजूनही इतर जे काही डिपार्टमेंटच्या भरत्या आहे तर प्रत्येक ज्या डिपार्टमेंटने बघा त्यांच्या पद्धतीने महत्त्वाचं जे काही निवडणूक आयोगांच्या संदर्भात महत्त्वाच्या जे काही पुढच्या प्रोसेस सध्या सुरू ठेवण्यासाठी या ठिकाणी पत्र किंवा विशेष जी काही परवानगी आहे तर त्या संदर्भात बघा मागणीही केलेली आहे। तर एकंदरीत एक असं लक्षात येत आहे का आपलं शिक्षक भरतीचं देखील बघा संपूर्ण जी काही फाईल आहे नियुक्ती किंवा बघा पुढची जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस सुरू ठेवण्यासंदर्भात महत्त्वाचं कन्व्हर्जन राऊंड असेल किंवा मग या ठिकाणी बघा विथ इंटरव्ह्यू राऊंड असेल तर त्या संदर्भात महत्त्वाची फाईल सध्या तयार झाली आहे आणि ती बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपर्यंत बघा महत्त्वाच्या निवडणूक आयुक्तापर्यंत या ठिकाणी जी काही महत्त्वाची परवानगीची विशेष परवानगीची फाईल पुढे पुटअपही होऊ शकते। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी जी काही एक परवानगी मागण्यात आली होती तर जवळपास एक पत्र या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद धुळे यांचं या ठिकाणी बघा एक इश्यू करण्यात आलं आहे का जे काही तलाठी भरती आहे तर तलाठी भरती देखील या ठिकाणी बघा हे पत्र आजचं आहे या ठिकाणी लेटेस्ट पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे 21/3/2024 संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालय धुळे। तर ह्याचं बघा तलाठी संदर्भात या ठिकाणी भरती संदर्भात महत्त्वाचं हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये तलाठी भरती जी काही सध्या प्रोसेस आहे तर त्या ठिकाणी बघा सध्या सुरुवात झाली आहे। तर ह्याच्यावरनं एक अंदाज येतो आहे की जर तलाठी भरतीला या ठिकाणी जी सध्या आचारसंहितेमध्ये पुढची जी काही प्रोसेस असेल भरती संदर्भात तर ती प्रोसेस करण्यासंदर्भात या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही परवानगी असेल तर या ठिकाणी बघा मिळालेली दिसून येत आहे। तर एकंदरीत आपण असं म्हणू शकतो का आपलं देखील या ठिकाणी जे शिक्षक भरतीची या ठिकाणी फाईल जर गेली तर तिला देखील 100% परवानगी या ठिकाणी बघा मिळू शकते। कारण हे जे पत्र आहे ते जिल्हा परिषद धुळेचं आहे आणि हे पत्र म्हणजे तलाठी जी भरती आहे तर त्या भरती संदर्भात बघा आजच्या दिवसाला इश्यू केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे 21/3/2024ला। तर ह्याच्यामध्ये विषय जो आहे तो तलाठी भरती 2023च्या या ठिकाणी बघा प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांना बायोमेट्रिक पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत असा या ठिकाणी बघा महत्त्वाचा विषय देण्यात आला आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जी काही आचारसंहिता असली तरी ह्या ठिकाणी जर परवानगी या ठिकाणी जर मिळाली असेल तर ह्याच्यामध्ये ही प्रोसेस सध्या ते करत आहे। तर ह्याच्यामध्ये जी तलाठी भरती संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही 27 तारखेला ह्यांना ज्यांचं निवड तलाठी भरतीमध्ये या ठिकाणी झालेली असेल तर त्यांना 27/3/2024 रोजी सकाळी 11 वाजता बघा महत्त्वाचं जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहे तर त्यांना बायोमेट्रिक तपासणीसाठी या ठिकाणी बोलवलं आहे आणि त्यांना येताना या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे काही मूळ अर्जाची प्रत सध्या या ठिकाणी छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र असं घेऊन त्यांना संबंधित जी काही जिल्हा परिषद आहे किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय आहे तर त्या ठिकाणी बघा बोलवण्यात आलं आहे। म्हणजे एकंदरीत इथं जर बघितलं तर सध्या तलाठी भरतीचं जी काही पुढची प्रोसेस आहे तर ती ह्या ठिकाणी बघा सुरू झालेली आहे। तर ह्याच्या आधारावर ह्याच्या धर्तीवर आपली शिक्षक भरतीची देखील या ठिकाणी बघा आपल्याला म्हणता येईल की जर त्या ठिकाणी फाईल जर गेली निवडणूक आयोगांकडे तर ह्या ठिकाणी आपल्याला 90.9% आपल्याला चान्स आहे की जी काही भरती आहे तर ती भरती ह्या ठिकाणी बघा ज्या पुढच्या प्रक्रिया आहे तर त्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला परवानगी आपल्याला मिळू शकते। तसंच बघा हे झालं कन्व्हर्टर राऊंड किंवा मग विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात। तसंच बघा काही जे आपले उमेदवार आहे काही म्हणण्यापेक्षा जे 11,085 उमेदवार आहे तर त्या 11,085 उमेदवारांची सध्या निवड झालेली आहे। काही ठिकाणी बघा समुपदेशन होऊन त्यांना नियुक्ती आदेश देखील मिळाले आहे, काही ठिकाणी ते रुजू देखील झालेले आहे। तसंच काही जे जिल्हा परिषद आहे
तर त्या ठिकाणी बघा समुपदेशन बाकी आहे, नियुक्ती आदेश बाकी आहे। तर तशा उमेदवारांसाठी देखील एक महत्त्वाची या ठिकाणी बघा जी बातमी आहे, तर ती म्हणजे त्यांच्या संदर्भात देखील जर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जर परवानगी जर ह्या ठिकाणी मिळाली, विशेष परवानगी, तर त्यांना देखील नियुक्ती आदेश या ठिकाणी बघा आचारसंहितेमध्ये हा मिळू शकतो। तर त्यांनी देखील बघा आता हा चालू महिना आहे, चालू महिन्यामध्ये जी काही प्रोसेस आहे पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच ह्या ठिकाणी महत्त्वाची आयुक्त स्तरावरनं आणि मंत्रालय स्तरावरनं जी काही विशेष परवानगीची जी प्रक्रिया आहे, फाईल असेल, तर ती पुढे या ठिकाणी होणार आहे। तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची सध्या एक केस स्टडी आलेली आहे। तर जे काही नियुक्ती आदेश संदर्भात बघा महत्त्वाचं एक जुनी जी काही केस सध्या सुरू होती, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी यूपीची एक केस आपल्यापर्यंत या ठिकाणी बघा आलेली आहे, जी काही रिट पिटिशन होती 2019 संदर्भात। तर ही जी रिट पिटिशन आहे, तर ह्या ठिकाणी बघा एक निशा नावाची या ठिकाणी निशा शर्मा म्हणून एक मॅडम आहे, म्हणजे ह्या जे मॅडम आहे त्या शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी बघा उत्तर प्रदेशच्या या ठिकाणी आहे। तर त्या शिक्षक भरतीमध्ये सध्या ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी एक शिक्षिका म्हणून ह्यांची निवड झालेली होती। तर असे उमेदवारांची हे एक पिटिशन सध्या बघा टाकलेली होती। तर ह्याच्यामध्ये काय होतं की आता 2019ला महत्त्वाची जी काही लोकसभा निवडणूक होती उत्तर प्रदेशमध्ये, तर त्या निवडणुकीमध्ये बघा आचारसंहिता या ठिकाणी लागू झाली, म्हणून त्यांना या ठिकाणी जी महत्त्वाची पिटिशन आहे निशा शर्मा म्हणून, तर त्यांना महत्त्वाचं जे काही नियुक्तीपत्र आहे तर ते देता येणार नाही म्हणून प्रशासनाने या ठिकाणी निर्देश दिलेले होते। मात्र या ज्या काही महिला आहे जी निशा शर्मा नावाची, तर ह्या महिलेनी अलाहाबाद जे काही उच्च न्यायालय आहे, तर त्या उच्च न्यायालयामध्ये सध्या रिट पिटिशन या ठिकाणी फाईल केली होती आणि रिट पिटिशन या ठिकाणी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये त्यांनी फाईल केली आणि जो काही निकाल होता, तर तो निकाल जे काही पिटिशनर आहे निशा शर्मा, तर ह्यांच्या बाजूने सध्या तो लागला होता व आचारसंहितेत त्यांना बघा जॉईनिंग लेटर देखील त्यांना देण्यात आलेलं होतं। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही स्टेटमेंट सध्या देण्यात आले होतं, तर ते स्टेटमेंटमध्ये बघा अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचे जे स्टेटमेंट सध्या देण्यात आले होते, तर ते स्टेटमेंट ह्या ठिकाणी आपण बघू शकता। तर ह्याच्यामध्ये बघा हे जे महत्त्वाचं 2 प्रकारचे या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आले होते। तर त्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं की जे महत्त्वाचं उत्तर प्रदेश अलाहाबाद जे उच्च न्यायालय आहे, तर त्या अलाहाबादच्या उच्च न्यायालयामध्ये जी सहाय्यक शिक्षिकेच्या पदावर सध्या नियुक्त झालेली महत्त्वाची जी निशा शर्मा म्हणून जी पिटिशनर होती, तर त्या पिटिशनराला ह्या ठिकाणी बघा रुजू न करण्यासंदर्भात जे काही BSA गाझियाबाद म्हणून आदेश सध्या जो काही रद्द केला होता। तर या खटल्याची जी सुनावणी सध्या करताना जे माननीय न्यायालयाने एक अशी टिप्पणी दिली होती की त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं तर निवडणूक आचारसंहितेत अशी कोणतीही तरतूद नाही जी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षिकेची किंवा या ठिकाणी बघा कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकाची नियुक्ती किंवा पदभार स्वीकारण्यास प्रतिबंध करेल, अशी कोणतीही स्टेटमेंट सध्या या ठिकाणी बघा निवडणूक जे काही आयोग आहे, तर त्याच्यामध्ये आचारसंहितेत अशी कोणतीही स्टेटमेंट सध्या नमूद नाही। तर म्हणून त्यांची जी काही पिटिशन होती, तर ह्या पिटिशनमध्ये त्यांना बघा महत्त्वाची काही नियुक्ती आदेश होती, तर त्या ठिकाणी बघा एक्सेप्टिंग जॉईनिंग ऑफ पिटिशनर टिल ह्या ठिकाणी जे महत्त्वाचं डेट देण्यात आली होती, तर त्यांना सध्या आचारसंहितेमध्ये देखील त्यांची नियुक्तीही झालेली होती। म्हणजे अशी टिप्पणी सध्या जी महत्त्वाचं गाझियाबादचा जे महत्त्वाचं उच्च न्यायालय आहे अलाहाबादमध्ये, तर त्याची ह्या ठिकाणी बघा टिप्पणी होती का निवडणूक आचारसंहितेत अशी कोणतीही तरतूद नाही की जी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकाची नियुक्ती किंवा पदभार ह्या ठिकाणी स्वीकारण्यास प्रतिबंध करेल। तर अशा पद्धतीने एक महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये जे महत्त्वाची टिप्पणी दिलेली आहे, तर त्याला जर आधार जर घेतला तर आपले जी काही महत्त्वाची आता शिक्षक भरतीची संदर्भात जर या ठिकाणी बघा आचारसंहितेमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी नियुक्ती ही मिळू शकते। पण त्यासाठी महत्त्वाचं जे काही सध्या विशेष परवानगीचं जे महत्त्वाची फाईल आहे, तर ती या ठिकाणी निवडणूक आयोगापर्यंत पोहोचणं त्या ठिकाणी बघा गरजेचं आहे आणि ते काम देखील बघा अंतिम टप्प्यात सध्या आलेलं आहे। तर आशा करूया जी काही निवडणूक आयोगाचे जे काही रिस्पॉन्स जे असेल तिकडनं, तर ते या ठिकाणी लवकरात लवकर महत्त्वाचं मंत्रालय स्तरावरनं आणि आयुक्त स्तरावर या ठिकाणी बघा प्राप्त हे होऊ शकतं। तर येत्या काही दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जी काही नियुक्ती संदर्भात किंवा मग कन्व्हर्जन राऊंड संदर्भात किंवा मग महत्त्वाचं जे काही विथ इंटरव्ह्यू जो राऊंड आहे, तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं एखाद्या ह्या ठिकाणी बघा न्यूज बुलेटिनमध्ये आपल्याला माहिती या ठिकाणी मिळू शकते। तर ह्या ठिकाणी बघा निश्चित तुम्ही आशा करा की ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर आपल्याला महत्त्वाचं जी काही परवानगी आहे तर ती मिळू शके असे ह्या ठिकाणी बघा गॉडला तुम्ही प्रे करू शकतात, जेणेकरून
जी शिक्षक भरती सध्या स्टॉप झाल्यासारखे आपल्याला वाटत आहे, तर ती निश्चितच ह्या ठिकाणी बघा फास्टमध्ये आपल्याला पुढे होताना दिसून येईल. कारण ही जी शिक्षक 2022ची, तर ही शिक्षक भरती जी काही SMPL सध्या दाखल झालेली होती, तर त्या SMPLमध्ये तर एकदम म्हणजे या ठिकाणी बघा नमूद करण्यात आलं होतं की जी काही शिक्षक भरती आहे, तर ते या ठिकाणी विद्यार्थी हितला समोर ठेवून सध्या होत आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे म्हणून जी काही महत्त्वाची शिक्षक भरती सध्या सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याच्या आधारावरच ह्या ठिकाणी बघा एक आपल्याला पॉझिटिव्ह सध्या म्हणता येईल. जर या ठिकाणी लवकरात लवकर जर त्या ठिकाणी फाईल गेली, तर आपल्याला त्या ठिकाणी 99% आपल्याला चान्स आहे का आचारसंहितेमध्ये नियुक्ती आदेश प्लस जो काही कन्व्हर्जन राऊंड आहे, तर तो ह्या ठिकाणी बघा लागण्याची दाट शक्यता आपल्याला सांगता येईल. तर एकंदरीत जी काही महत्त्वाची सध्या बुलेटिन असेल ऑथेंटिक, तर त्याच्यामध्ये जी माहिती येईल त्याच्यामध्ये आपल्याला माहितीच पडेल. पण अशी माहिती मिळते की जी काही महत्त्वाचं स्पेशल म्हणजे जी काही फाईल आहे, तर त्या फाईलचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे आणि ती पुढच्या आठवड्यामध्ये तात्काळ बघा जे काही निवडणूक आयोग असेल, तर त्यांच्याकडे विशेष परवानगी शिक्षक भरती संदर्भात पुढे चालू ठेवण्यासंदर्भात मागणीही करण्यात आलेली आहे. तर आशा करूया लवकरात लवकर आपल्याला गुड न्यूज सध्या मिळेल. तर एकंदरीत अशा पद्धतीने सध्या आजच्या महत्त्वाच्या ह्या 2 बाबी होत्या. एक म्हणजे ह्या ठिकाणी बघा जी काही तलाठी भरती सध्या या ठिकाणी आचारसंहितेमध्ये त्यांची प्रोसेस सध्या सुरू झाली आहे. तसंच ज्या ज्या परवानग्या सध्या ज्या डिपार्टमेंटने मागितल्या आहे, तर त्यांना बघा ह्या ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळताना आपल्याला दिसत आहे. तसं शिक्षक भरतीला देखील आपल्याला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.